गाजवलाय आणि त्यानंतर ओरम क्रिकेटमध्ये देखील भरपूर सारं नाव होतं, परंतु काही कारणास्तव कधी काही वर्षांमध्ये गॅप होती, परंतु पुन्हा एकदा क्रिकेटला जॉईन केलं आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे संदीप गायकवाड सर जोडले जात आहेत. थँक्यू. थँक्यू योगेश. आपण पाहतो या ठिकाणी मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. चला, पॅव्हलियन कक्षामध्ये फक्त खेळाडू असू द्या आणि खेळाडूसाठी पण तिथं लाईन आहे. पॅव्हलियनची ती लाईन पार करून आपल्याला पुढे जायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. चला, बीड संघ कॅप्टन. पहिला चेंडू टॉस केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेला पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो आहे ऋतिक विषय आपण पाहतोय. चांगलं कामगिरी करतो केतन. संघाचे पाऊसर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने काल आमचं झालं होतं संभाषण, कारण खेळणार म्हणजे खेळणार. हां, गुगल पेला खेळणार म्हणजे खेळणार. एक राजेंद्र रवींद्र द्वारे यांच्याकडून पाहतो पारितोषिक असेल 2 विकेटसाठी 500. एक तो विकेट आला, अजून एक घेतला तर 500. प्रेक्षक आनंदात आरामात आपण पाहतोय. आंबोट संघ बघा आरामात 1-2 धूम झाले असतील त्यांच्या. एन्जॉय करतो आंबोट संघ प्रथमतः या ठिकाणी खेळत असताना. चांगला चेंडू पाहिलो पहिल्यांदा तात्पुरती वलन केला चेंडू पाहतोय. अफलातून चेंडू फेकला गेला. ऋतिक शेच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. कबीरजी अत्तारी हिंदीची मुलतानी तोप म्हणून त्यांना संबोधलं जात आहे. आज पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. पहिल्या चेंडूची विकेट, त्यानंतर कमबॅक करणारा चेंडू, पुन्हा एकदा डॉट. इथे चांगला चेंडू ब्रह्मास्त्राचा मारा यॉर्कलेन चेंडू पुंध्यामध्ये फेकला गेला होता. सुंदर गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. लगातारचे 3 चेंडू सुरेख फेकत असताना याच मैदानावरती ब्रदर चषकमध्ये ट्रॉफीला गवसणी घालणारा संघ सुपर 6 मध्ये जो संघ होता तो संघ आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू पुढे येऊन सरकवला चेंडूला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अकाउंट या ठिकाणी ओपन होत आहे. संघाचा अकाउंट आपण पाहतो या ठिकाणी ओपन झालंय. चांगले चेंडू आपण पाहतो. आत्तावर 4 चेंडू सुरेख या ठिकाणी फेकत असताना गोलंदाज ऋतिक एक चांगला अष्टपैलू खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये 2 षटक फेकले होते, 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी त्याने बाद केला होता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला देण्यात आला होता. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिक गोलंदाजी म्हटली जाईल. किफायतशीर गोलंदाजी त्यांनी केली होती आपल्या संघासाठी. अंजमसारख्या वल्लाट संघाच्या विरोधात चांगली गोलंदाजी होती. इथे चांगला चेंडू. म्हटले जाते या मैदानावरती जो संघ वारंवार खेळत असतो तो संघ नेहमीच या मैदानावरती पारितोषिक घेत असतो आणि जो संघ पारितोषिकला गवसणी घालतोय तो केतन दादा वारंवार स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये प्रवेश करत असतो. धन्यवाद. आमचे बंधू या ठिकाणी उपस्थित झालेत. मितांश 11 आपण पाहतो. जय जवान पाषाणी संघ, नौजवान पाषाण संघ आणि अशोक दादा. कोण विसरणार अशोक दादांना. त्यांच्या माध्यमातून पण चांगले आयोजन नियोजन आम्ही पाहिलं गेले. कारगिल चषक आणि दादांना आठवत असेल पहिल्या स्पर्धा सगळ्या मिस केल्यात.
हा केतन दादा, जेव्हा सुरुवात झाली मैदान नव्हतं, शेतामध्ये होतं आणि मी त्या टायमाला जरूर होतो आणि पूर्ण टीम होती आमची. आता बदललं गेलं, सर्व वातावरण बदललं गेलंय. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 या आकड्यावरती, 1 गडी बाद, 1 धाव धावफलकावरती, 1 षटक समाप्त. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. वैभव आरड गोलंदाजी मार्कवरती. जरूर पाहतो, जेव्हा गोलंदाज तयार असतो ना तर एसटीच्या पाठीमागे शांत राहतं. असं गोलंदाज रनिंगमध्ये असतो ना केतन दादा, त्या टायमाला क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये सगळेच या ठिकाणी पाहतोय. मितांश 11 या नावाने आपण पाहतोय. नौजवान पाषाणी संघ आपण या ठिकाणी पाहिला गेला. चांगला चेंडू वैभव या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल रोटेट झाले. धावसंख्येला जर गवसणी घालायची तर खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. माजिद रिव्हर्स साठी करता प्रयत्न, रिव्हर्स साठी प्रयत्न या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगते या ठिकाणी होते. माझे टीवाले ज्यांनी आफ्रिकेमध्ये जाऊन आपले दात लावून आलेत, इथे पुन्हा एकदा स्वीप पाण्याचा प्रयत्न केला गेला होता. दांडी गुल केली आहे. फलंदाज या ठिकाणी त्रिफालाची होती. सलामीची जोडी स्वस्तामध्ये माघारी परतले. झटका दिला गेलाय पुन्हा एकदा काव्या 11 दामोती संघाला. विकेट घेतला तर 500 रुपये असतील ना का, तर 2 विकेटला 500 आहेत. आणि भूषण चौधरी यांच्याकडून 3 विकेट घेतले तर 1000. इथं आपण पाहतोय डॉट चेंडू आपण पाहिला गेला. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी तैनात. इथे पाहतो पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड या ठिकाणी वाढला जातो 3 या आकड्यावरती. 4 षटकांचा सामना. हवा जशी आपण पाहतो बदलले. जर पाहिलं भूषाने थोड्या वेळा अगोदर पाहिलं गरम हवा होती, वातावरण गरम होतं, पण इथे आपण पाहतो सध्या तरी थंड वातावरण असेल. काव्या 11 दामोदर संघाचं धावसंख्या जी पाहिजे आपण पाहतो, जो आव्हान ठेवायचं ते ठेवता येत नाहीये. इथे चांगला पडला बॅक टू बॉलर चेंडू आपण पाहतोय. अफलातून क्षेत्ररक्षण पाहतोय या ठिकाणी वैभव आरडचा. चांगली कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. जरूर आम्ही पाहायला गेले मॅच कुराची मासून ते बबलू दादा, पण माझे टीवाले नेहमीच आमची खातिरदारी करत असतात. कारण काल ते आफ्रिकेला होते, आजच लँड झाले त्यांचं. ओके विमान. इथे पाहतो पंचा पुन्हा एकदा दोनात समांतर करतील. धावसंख्या अवांतर घेतली जाईल धावफलकावरती. एक चांगला चेंडू पुन्हा एकदा फेकला गेलाय. चांगली कामगिरी आपण पाहतो आत्तापर्यंत. मितांश 11 नौजवान पाषाणी संघ आपण पाहतो या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा मारा. यार क्लेन चेंडू. जणू काही विकेट खुरमभाई यांनी पाषाणी संघासाठी बनवले का. अफलातून कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. सुंदर गोलंदाजी. 2 षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 1 होती, या षटकात आल्यात 5. चांगली कामगिरी आपण पाहतो. गोलंदाज वैभव ऑराड आणि पहिलं षटक फेकणार ऋतिक.
बघा एका षटकामध्ये 3 विकेट घेतले तरी भूषण चौधरी यांच्याकडून 1,000चं पारितोषिक असेल. अर्जुन दादा मोगे या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. 3 षटकाराला 1,000चं पारितोषिक असेल अर्जुन दादा मोघे यांच्याकडून. जरूर सर पंच बाउंड्री चेक केली जाते. ओके चेक केलं जाईल. जरा चेक करा बबलू दादा लगेच. बाउंड्री लाईन चेक करायची, बाउंड्री आहे का नाही. गोलंदाजाने टाकलेला चेंडू, फलंदाजाने मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षकाने सेफ आहे सर. ओके धन्यवाद. दूध का दूध पाणी का पाणी. आउट क्लिअर झाला तर खूप बरं असतं आणि जरूर हा डाऊट या ठिकाणी क्लिअर झालाय. चांगला फटका लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण राजने मागच्या सामन्यामध्ये झेल जरूर ड्रॉप केली होती, पण या आत्ता सामन्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. एकने धावसंख्या जाऊन पोहोचली ती स्कोर कार्ड वरती 9 या आकड्यावरती. हवा रुख बदललाय, हवा आपण पाहतोय दक्षिणेकडे उत्तरेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी स्थलांतर वारंवार होत असते. त्यामुळे कुठेतरी फलंदाजांना पण फटके बुटे मारता येत नाही आहेत. गोलंदाज तयार. लेफ्ट हँड राऊंड द विकेट आपण पाहतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. डिबिक्सच्या कव्हर रिझनमध्ये चेंडू जरूर पोहोचला गेलाय, थोडंसं फंबल आणलं गेलं आणि त्या दरम्यान 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावसंख्या स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाज तयार. इथे चांगला चेंडू, मस्त यॉर्कलेन चेंडू आपण पाहतोय. ऋतिक आणि वैभव यांनी आपण पाहतोय यॉर्कलेन चेंडू हाताळले होते आणि इथं हा गोलंदाज समीर 22ची एक धाव या ठिकाणी पाहतो. समीर विषे चांगली गोलंदाजी करतोय. तिसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती आहे. 12 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. लेफ्ट हँड राऊंड विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. असं वाटतं अमरजीत तो सेकंड राऊंड खेळले असते तर बरं झाले असते ना. हल्दीला जाऊन आलो आपण. का हल्दीला जाऊन आलो भरत दादा आपण पाहतोय. ओरपी चेंडू आपण पाहतो. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी पाहिला गेला. 1 धाव या ठिकाणी समाधान आपण पाहतोय. एका धावेने आपण पाहतो 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 13 धावा आपण पाहतोय. धावफलक एकही मोठा फटका आत्तावर पाहिला नाहीये. 18 चेंडू सिंगलने आपण पाहतो आणि वाईटच्या स्वरूपात आलेल्या धावा होत्या त्या धावेने आपण पाहतो आत्ता परत 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सोन्या चौधरी आपण पाहतोय. त्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचा पारितोषिक असेल भूषण चौधरी यांच्याकडून. पहिला चेंडू आपण पाहतो भीमर फेकला गेलाय. 9 चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. थोडा वाईट डिस्ट्रो आपण पाहतोय आणि इथे आपण पाहिला गेला. या दरम्यान 2 धावा पूर्ण केली जातील. भीमरचा चेंडू पंच अतिश आणि आमचे मेन पंच विरोध सर यांनी सांगितलं हा 9 चेंडू होता भीमरचा मारा. या ठिकाणी नाही थारा. यानंतर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये एक वेगळी न्यूज. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू असेल.
फ्रीटचा चेंडू आपण पाहतोय. फ्रीटचा चेंडूवरती पाहतो आपल्याला धाव घेता आली नाहीये. चांगला चेंडू होता, मारण्यासारखा चेंडू होता, तर चेंडूवरती काही धाव घेता आली नाहीये. फलंदाज या ठिकाणी धाव बाद होतोय, ज्याची आतुरतेने वाट पाहिजे. तो भरत मैदानावरती कधी जाईल. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार होता. चार षटकाचा सामना डावखुरी आताचा फलंदाज मैदानावरती पाहिजे. अशा वेळीच आपण पाहतोय भरत पेरणे हा मैदानावरती का जात नाही, हा एक प्रश्नचिन्ह असेल. लाईव्हच्या माध्यमातून पण चॅटिंग चालू आहे, भरत कधी येणार. उर्फी चेंडू आपण पाहिला गेलाय. एक धाव या ठिकाणी पाहतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय चितेकेचे आपल्या थोडंसं एसटीच्या पाठीमागे ऋतिक थोडंसं मिस फील करतोय. 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्यात आणि 2 ने धावसंख्या स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा अंतिम षटक होता आणि भारतला मैदानावरती जाणं गरजेचं होतं. उर्वरित काही चेंडू आपण पाहतोय. वाईट चेंडू आहे, वाईटची एक धाव या ठिकाणी जरूर घेतली. एक फलंदाज सोनो हा माघारी परतलाय. धावसंख्या आपण पाहतोय 19 या आकड्यावरती राहिले. चला आता ये. जेव्हा तिथे ते क्रॉस होण्याच्या अगोदर फलंदाज आपल्याला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाहिजे. आपण पाहतो अजून या षटकातले चेंडू शिल्लक आहेत. चार चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तैयार चौधरी. इथे चांगला फटका. एक धाव आपण पाहतो. इथे 3 चेंडू आहेत आणि किमान 3 चेंडूवरती 3 मोठे फटके जरूर यायला पाहिजेत. धावसंख्या स्कोर कार्ड 20 अर्थात 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली गोलंदाजी आत्ता परत पाहिले गेले. 3 चेंडू आहे. स्ट्राईकला भरतच्या प्रत्येक चौकारासाठी अर्जुन मोगे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असेल आणि गोलंदाज ऋतिक चौधरीला प्रत्येक विकेटला 500 रुपयाचा पारितोषिक आहे भूषण चौधरी यांच्याकडून. पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतो. राईट हँड ओव्हर द विकेट, पण त्यांना क्रॉस करून इथे चांगला फटका. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि दुसरी धाव या ठिकाणी चितेके चपलाईने पूर्ण केली जाते. या 2 ने धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. किमान 2 फटके, किमान 10 धावा. धावसंख्या जर आपण पाहतो 30+ झाली तर काहीसा फाईट करण्याआधी माहीर आहे, तो म्हणजे काव्या 11 धामोते संघ. इथे एक धाव आपण पाहतोय पूर्ण केले. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. फलंदाज या ठिकाणी धाव पाहतो. चला शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ती 23 आपण पाहतो या ठिकाणी. 23 चेंडू आणि 23 धावा आपण आतापर्यंत स्कोर कार्ड पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू. भरत असेल स्ट्राईकला.
सोन्या चौधरी अर्थात ऋतिक चौधरी गोलंदाजी मार्क वरती. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धावबाद होतोय. तर 24 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावांची गरज असेल. यानंतरचा टॉस या ठिकाणी केला जाईल तो म्हणजे जांबे प्रसन्न अंबोट विपक्ष त्यांच्या सोबत लढेल तो स्वर्गीय सुनील 11 बीड. वासरखोंड्यामधील हे संघ आपण पाहतोय. सर्व आपण कर्जतचा जो परिसर पाहायला गेला, कर्जत परिसरातले संघ आज एकामेकासमोर भिडले जातील. या अंबोट संघाचा कॅप्टन आणि या बीड संघाचा कर्णधार. चला टॉससाठी या. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. राजेंद्र रवींद्र ज्वारी 2 चौकार 2 षटकार 500 रुपयाचा पारितोषिक असेल. लगातार तर खरं आता सोन्या चौधरीचं षटक संपेल का हा एक विचार होता इथे आणि लवकर समाप्त झालाय. तर चला दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉससाठी चला. अंबोट संघाचा कॅप्टन प्रकाश तर जोरात या जरा. इनिंग ब्रेक झाला ना आपल्याला माहिती आहे आपली मॅच आहे. यायला पाहिजे आपण मैदानात लगेच टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायला पाहिजेत. डीजे कृष्णा कुठे हात वरती कर. हा ये वरती आहे व्यासपीठावरती लगेच लवकर ये. डीजे कृष्णा आमचा खास मित्र आहे. तर बॉल चॉईसला दिला जाईल इथे. या बॉल बॉय माजिद जरा बॉल द्या इकडे. माज चला बॉल द्या. टॉस या ठिकाणी केला जाईल. जरूर या टॉससाठी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून अर्थात त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सासरे अर्थात सुभाष रंगनाथ टोनसे यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलं गेलं जी सिरीजसाठी सायकल आहे ते पुरस्कर्ते या ठिकाणी आपण पाहतोय. तर जरूर मी विनंती करतोय आमचे अमरजीत मट्टू सर या आपल्या शुभ असते. कारण एका शब्दावरती त्यांना सांगितलं गायकवाड तुला काय पाहिजे आणि मी सांगितलं मला सिरीजसाठी सायकल पाहिजे आणि लगेच त्यांनी होकार दिला. अमरजीत मट्टू दादा यांचा मनापासून मी धन्यवाद आहे. आणि आज त्यांच्या शुभ असते इथे आपण पाहतोय सेकंड राऊंडचा टॉस या ठिकाणी केला जातोय. तर टॉस आपण पाहतो या ठिकाणी. अमरजीत सर जरूर मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. कसं वाटतं हे जे नवीन आयोजन आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितलं होतं आयोजन कसं करायचं, आज बघा या आयोजनाबद्दल काय म्हणाल तुम्ही? आयोजन खूप चांगलं झालेलं आहे आणि आम्हाला पण याच्यात संधी भेटली खेळायला त्याची कमिटीला आम्ही आभार मानतोय. संधी नाही आहे तुम्ही नसेल त्या स्पर्धेमध्ये स्पर्धाच होणार नाही. कारण खुरमबाईचे खास मित्र खुरमबाई सांगितलं आहे माझी पहिली स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये स्कोरर तुम्ही होतात, त्या स्पर्धेमध्ये समालोचक तुम्ही होतात आणि त्या स्पर्धेमध्ये खेळायला पण तुम्ही होतात. त्यामुळे दादानी सांगितलं आहे दामदच्या प्रत्येक मैदानावरती तुमचं नाव असो नसो तुम्ही कॉल करा नका करू तुमची एंट्री इथे फिक्स असेल. आमदार ट्रॉफीमध्ये पण एक गाव एक संघ आहे त्यामुळे तुमचं नाव तिथे दादाने फिक्स केलेलं आहे. काही टेन्शन नाही.
बघा आमचे अर्जुनजी मोगे सर एक सिनियर प्लेअर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा पारितोषिक असेल आणि जरूर हे पारितोषिक कोणता संघ घेईल. जरी पहिला तरी लो स्कोअर मॅच आहे, आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया. आमचे प्रबुद्ध सर आपण पाहतो जॉईंट होतील. बघा अर्जुनजी मोगे सर यांच्याकडून पारितोषिक आहे. जर मॅच जिंकली धामवते संघ तर अर्जुनजी मोगे यांच्याकडून 5,000चं पारितोषिक असेल. थँक्यू सो मच संदीप सर. पुनश्च एकदा या मैदानामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आणि सर्व खेळाडूंचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. फ्रेंड्स ग्रुप आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 हे दैदिप्यमान सोहळा आपण पाहतो. पहिल्या फेरीतील आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला संघ पाषाणे त्यांनाच फाईट करतोय. मैदानामध्ये संघ धामवत्या. चेंडू साला आपण पाहतोय कव्हर सीझन मध्ये रनआउटची संधी. यस इट इज आउट. फलंदाज बाद. पहिला हादरा पाषाणे संघाला. वैभव हरडला. आता इथून मात्र माघारी परतावं लागतं. थोडंस आपण पाहिलं कॉलिंग नव्हती आणि दुसरी धाव घेण्यामध्ये असफल तो राहिला आणि त्याला माघारी परतावं लागतंय. पहिल्या आपण पाहतोय इथून मात्र षटकामध्ये 4 चेंडू फेकून झाले. कल्पेश कौतुक करावं लागेल. त्याने धावा खर्च केले आहेत. 2 टार्गेटचा विचार केला तर 25 धावा बनवायच्या 24 चेंडूमध्ये. बॉल टू रन इक्वेशनने मात्र अटीतडीचा सामना होईल यात काही शंका नाही. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फक्त सॉफ्ट हँडने टच केला. डिपेस्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता मात्र एक सिंगल तिथून त्याला थांबवता आली नाहीये. एक चिकी सिंगल आपण पाहतो मैदानामध्ये कंप्लीट होतं. आता धावफलकावर धावा होतील 5 चेंडू अंती 3. कल्पेश जरी बॅटिंग मध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाहीये मात्र गोलंदाजीमध्ये अद्याप 5 चेंडू त्याने चांगले हाताळलेत. चांगली गोलंदाजी. सर्कलच्या बाहेरून त्याचा रनअप आपल्याला पाहायला मिळतो. 30 सर्कल. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला. फटका जरूर सजवला आणि तिथे पुन्हा एकदा एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे आणि इथून 2 धावा पूर्ण होतील. आपण पाहतो एक सुरटी धाव जसा मात्र ओव्हरथ्रो झाला. कॉलिंग स्ट्रायकर रिंगला फलंदाज आपण पाहतोय चिरागने दिली आणि त्याला साथ दिली राजने आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाचा खेळ होतोय मैदानामध्ये समाप्त आणि आपण पाहतो एक गडी बाद. मितांश 11 नवजीवन पाषाणे संघाची धाव संख्या आहे धाव फलकावरती 5. आता मात्र 18 चेंडू 20 ची गरज असेल. पाहायला गेले तर सामना तसा सोपा आहे मात्र क्रिकेट हा रंग बदलणारा खेळ आहे आणि या खेळामध्ये कधीही काही घडू शकतं. जो सामना आपल्याला वाटतो की एकतर्फी होईल मात्र तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतो आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नाहीये कुठला संघ या स्पर्धेमध्ये जिंकू शकेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 5 धावा आल्यात आणि सेकंड स्पेल गोलंदाज परेश दळवी. परेशला देखील बॅटिंग नक्कीच चांगली केली नाहीये त्याने मात्र गोलंदाजीमध्ये आता त्याला तो दम दाखवावा लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. इक्वेशन सोपं. 18 चेंडू 20 ची गरज. स्ट्राईक एंडला आहे चिराग. स्टेप आउट झालाय. ड्राईव्हचा फटका पाहतो आपण लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल. दुसरी धाव पुन्हा एकदा धोक्याची ठरू शकते आणि पंचांकडे अपील आहे. एक आगळ्या वेगळ्या शैलीने पंचांनी फलंदाजाला केलाय बाद घोषित.
चिराग माघारी परततो. नवीन फलंदाज ऋतिक आता मात्र मैदानामध्ये जाईल. सातत्याने ऋतिकने पाषाणी संघासाठी सलामी वीरची नक्कीच जागा बजावली आहे. मात्र आता त्याला कुठेतरी मागे ठेवण्यात आलं होतं. त्याचं कारण होतं की लो स्कोरिंग मॅच कदाचित अर्ली विकेट जर इथे गमावल्या पाषाणी संघाने तर ऋतिकवरती नक्कीच जिम्मेदारी वाढेल. आणि आता ऋतिक मैदानामध्ये जातोय. धाव फलकावर धावा असतील 6. अजूनही 19 धावांची गरज असेल. येणारे चेंडू असतील मैदानामध्ये 17 मध्ये 19 करायचे आहेत. बॉल टू रन इक्वेशन जसं मी म्हटलं सोपं जरूर आहे मात्र करणं कठीण. कारण मैदानामध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी होते. आपण पाहतोय काव्य 11 दामोते संघाची. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने परेशचा पुढील चेंडू स्ट्राईक एंडला ऋतिक. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का? कल्पेशचे प्रयत्न चांगले आहेत मात्र चेंडू पासून थोडा तो दूरवर राहिला. मात्र याच दरम्यान आपण पाहतो एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलकार एक धाव जोडली जाईल. 7 धावा झाल्यात. अजूनही 16 चेंडू आणि 18 धावांची गरज. दमखम दाखवला काव्य लेवून दामोते संघाने देखील मैदानामध्ये. जरी 25 धावा आम्ही धावफलकावर जमवल्यात आमच्यामध्ये ती फाईट करायची नक्कीच ताकद आहे. अद्याप त्यांची ती ताकद नक्कीच वरचढ राहिली या पाषाणी संघावरती. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये आता बदल कारण मैदानामध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतो राजला. चल दामोदर संघाला विनंती प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा फक्त जागा दिली डीप क्रीज मध्ये. राजने स्वतःला घेऊन गेला होता आणि ऑन साइडला कन्वर्ट केला डी मिड विकेटला. ती मिळाली एकच धाव. फलक आता पोहोचेल 8 ऑन स्कोरबोर्ड 8 धावा. पंधरा चेंडू अजूनही 17 धावांची गरज. स्ट्राईक एंडला पुन्हा ऋतिक आलाय. बॅटची कड आहे. पंचांकडे जोरदार अपील. पंचांनी फलंदाज बाद घोषित केला आणि ऋतिकला परतावं लागेल. वाघाची शिकार मैदानामध्ये. मोठा आदरा पाषाणी संघाला. पंकज विषय आता मैदानामध्ये गेला. नेट नंबर 5 वरती. पहिला चेंडू क्लीन बॉल आणि पंकजला देखील माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. दोन षटकांची देखील समाप्ती होते आणि धावफलकावर आपण पाहतोय सॉरी एक चेंडू आहे. एक चेंडू शिल्लक या. 13 चेंडू 17ची गरज. हा चेंडू इथून मात्र आता इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी. जर डॉट आला तर 12 मध्ये 17 राहतील. जर एखादा मोठा फटका आला तर समीकरण बदलेल.
ऑन हॅड्रिक गोलंदाज परेश दळवी आता मैदानामध्ये पाहतोय. ऑन हॅड्रिक स्ट्राईक एंडला असेल दीप. हा चेंडू वेगवान आणि गतीने बेट केलाय. षटकाची होते समाप्ती आणि दमखम दाखवलाय मैदानामध्ये काव्य 11 दामोते संघाने आणि सामना येऊन ठेपलाय. आता येणारे चेंडू 12 करायचे 17 धावा. बारा चेंडू 17ची गरज हरेश सॉरी 12 चेंडू 17ची गरज होती. पहिला चेंडू आलाय डॉट. हरेश दळवी आपण पाहतो आणि मॅच देखील इंटरेस्टिंग झाली आहे. स्ट्राईक एंडला राज. 11 चेंडू 17 करायचे आहेत. मी म्हटलं होतं समीकरण दिसतंय सोपं पण बनवणं कठीण आहे. हा चेंडू हुक केलाय साला आपण पाहतो पाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार वसूल केलाय आणि आता येणारे चेंडू असतील 10 करायचे 13 धावा. याच दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेसाठी जे मात्र मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज आहेत त्यांना त्या मात्र आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्यात. आदरणीय गुरुनाथजी गुरुदादा मसने शेलू ग्रामपंचायत माजी सरपंच आणि जे मात्र सन्मान चिन्ह आहेत ते आम्हाला पुरस्कृत केले गेलेत. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेना अध्यक्ष तसेच माजी उपसरपंच दहिवली गाव आदरणीय आदेशजी धुळे साहेबांच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांचा देखील हातभार लागला. या दोन्ही मान्यवरांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025च्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक धन्यवाद. वळूया आता मॅच खेळा दिवसाने कारण मॅच इंटरेस्टिंग आहे. येणारे चेंडू आहेत 10 करायचे आहेत 13 धावा. आता पुन्हा एकदा बॉल टू रन इक्वेशन आलंय. हा चेंडू जर डॉट आला असताना मॅच मध्ये मजा आली असती. थोडंसं फिल्डिंग मध्ये आता कल्पेश चेंजेस करतोय. आता जो मात्र फाईन लेगचा खेळाडू होता त्याला कदाचित पाठी पाठवलं होतं मात्र पुन्हा बोलवलं गेलंय कारण शॉर्ट बॉल कदाचित चुकीने टाकला असावा हरेशने कारण थोडंसं जी पिच आहे ती थोडीशी लांबवर आहे असं आणि स्लो पण पिच आहे. नक्कीच आमचे 12th मॅन सांगतायत. पुन्हा एकदा हुक करायचा होता बॅकफुटला जाऊन पंचांकडे अपील आहे मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. आता 9 मध्ये 13 करायच्यात. नक्कीच जसं आम्हाला म्हटलं 2 दिवसांमध्ये ही पीच बनवली गेली होती त्या अनुषंगाने पीच सुकायला कदाचित 1 आठवडा लागतो आणि कदाचित थोडंसं मॉइश्चर आहे त्यामुळे चेंडू पडल्यानंतर स्लो होतोय आणि फलंदाजाला व्यवस्थित बॅटवर घेता येत नाहीये. 9 चेंडू 13 धावाची गरज. पुन्हा एकदा आता साला डी बॅकवर्ड स्क्वेअर लागला. पंचांचा निर्णय 6 धावा षटकार. एक तेरी तो एक मेरिया. सल्तनत का राजा राजा से बड़ी प्रजा प्रजा से बड़े हम आ देखते हैं किस में कितना है दम. आणि आता दम दाखवलाय आपण पाहतो बॅट्समन राजने कारण मॅच येऊन टिपली.
बसायला. मी काही पाषाणी संघाचा राज नाही, तर त्याचा नक्कीच प्रयत्न चालू आहे मैदानामध्ये. स्विच हिट, इथे मात्र कीपर बीट आहे आणि ओव्हर थ्रो झालाय. दुसरे धाव घेण्याची संधी आहे. इथून मात्र चुका घडत आहेत. पाहायला गेलं तर दामोते संघाने, कारण एक चौकार आला, एक षटकार आला आणि पूर्णपणे दबाव आला तो काव्य इलेव्हन दामोते संघावर आणि तिथर बितर झाले. मी तर म्हणेन क्षेत्ररक्षण करत असताना काव्य इलेव्हन दामोते संघ 2 धावा आपण पाहतो कंप्लीट झाल्या. आता येणारे चेंडू 7 करायचे, 6 धावा, सॉरी माफी असेल, 7 पाहिजे तर 2 आला, 5 धावांची गरज असेल. 7 चेंडू 5 धावांची गरज. राजने पूर्णपणे मॅच तर खेचली आपल्या बाजूने, मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नाही हा सामना कोण जिंकेल. पुन्हा एकदा पॅड स्वीप, फॉलोइंग स्वीप ज्याला म्हटलं जातं, जमलं नाहीये. एसटी वरून सरळ एसटी रक्षकाने चेंडू गॅदर केला आणि आता सामना येऊन ठेपला. येणारे चेंडू 6 करायचे असतील, 5 धावा. चेंडू 5 ची गरज असेल. मैदानामध्ये नक्कीच पाण्याची मागणी झाली आहे आणि पाण्याची पूर्तता देखील केली गेली आहे. ज्ञानेश्वर आलेत आणि जर ज्ञानेश्वर यांनी मॅच जिंकून दिली तर विशाल नांदे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 5 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये स्ट्राईक एंडला गोलंदाज असेल दीप. ज्ञानेश्वर आता गोलंदाजी मार्क वरती 6 मध्ये 5 त्याला रोखायचे आहेत आणि 6 मध्ये 5 करायचे आहेत राज आणि दीपला. बॅलन्स आहे अद्याप सामना, कारण एक एक डॉट चेंडू नक्कीच सामना बदलू शकतो. पहिला चेंडू कट करायचा होता, पंचाकडे अपील आहे व्हाईट बॉल साठी. पंचांनी अपील फेटाळली आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला आपण पाहतोय काव्य इलेव्हन दामोते संघाने, कारण येणारे चेंडू असतील 5 करायचे आहेत, 5 धावा. छोटे चाहते आपण पाहतोय दामोते संघाचे मंचावरती बसून पूर्णपणे आता मॅचचा आनंद लुटत असताना एक एक डॉट बॉलला त्यांचा आवाज मात्र वाढतोय. थोडस कल्पेशने देखील आता कान मंत्र दिलाय कीपरला, कारण त्याला माहिती आहे हा जर चेंडू डॉट आला तर राज नक्कीच नॉन स्ट्राईक करून धावत सुटेल, कारण त्याने एक षटकार चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये, गोलंदाज स्वतः पोहोचलाय, झेल झालाय जमिनीला. दुसरी धाव मैदानामध्ये झाली कंप्लीट आणि इथून मात्र ओव्हर थ्रो बॅकअप नाहीये. तिसरी धावचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. जिथे मात्र साधा सोपा झेल होता, चला झेल ड्रॉप झाला. कमीत कमी एक धाव व्हायला पाहिजे होती. गोलंदाजाच्या हाताला चेंडू ब्रश झाला, तो गेला डीप मध्ये. तिथून क्षेत्ररक्षकाने चेंडू थ्रो केला. खरं तर थ्रो करायची गरज नव्हती, कारण 2 धावा घेऊन दोन्ही बॅट्समन थांबले होते आणि बॅकअप जरूर होता, मात्र चेंडू कदाचित पायाला 4 चेंडू 2 धावांची गरज. थोडस गच्चाळाचं क्षेत्ररक्षण काव्य इलेव्हन दामोते संघाचं मैदानामध्ये पाहतोय. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर प्रेशर बॅटिंग टीम वरती होतं, मात्र या 3 धावांनी पुन्हा एकदा आता प्रेशर आलाय काव्य इलेव्हन दामोते संघावरती.
पुढील चेंडू बॅटशी गडा चालला आपण पाहतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक होता. दुसरी धाव झाली कंप्लीट. सामना जिंकलाय मितांश इलेव्हन नवजीवन पाशाळे संघाने वेल प्लेड बॉईज आणि हार्ड लक काव्या इलेव्हन आपण पाहतोय दामोते संघ.